श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या मराठी संस्कृतीनुसार नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी संपूर्ण जग हे इंग्रजी कॅलेंडरनुसार चालतं आणि अवघ्या काही दिवसातच 2026 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पासोबतच एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते, ते म्हणजे कॅलेंडर. कॅलेंडर हे आपल्या जीवनातील खूप खूप महत्त्वाचा भाग आहे. नवीन वर्षात लोक त्यांच्या घराचे जुने कॅलेंडर बदलतील आणि त्याऐवजी नवीन वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये लावतील. आपण प्रत्येकजण 2026 मध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर जे आहे तर ते खरेदी करणार आहोत. या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य दिशेलाच लावायचं आहे, कारण कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. जर तुम्ही कॅलेंडर अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, दुःख, अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते. आणि म्हणूनच येणारं 2026 हे नवीन वर्ष अगदी सुखाचं, आनंदाचं जाऊ यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे देखील योग्य दिशेलाच लावायचं आहे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. 2026 या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला याच दिशेला लावायचं आहे, कारण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची हीच दिशा आहे. जर आपण या दिशेला कॅलेंडर लावलं तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल. तसंच आपल्याला चुकूनही या एका दिशेला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही, कारण असं केल्याने काय होतं तर आपली जी वाईट वेळ आहे तर ती यायला सुरुवात होते. आपल्यावरती वाईट वेळ येते. तसेच नियमानुसार कॅलेंडर कोणकोणत्या प्रकारचे खरेदी करावे अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे खूप शुभ मानलं जातं, कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरमध्ये अवलंबून असते. नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये योग्य दिशेलाच कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा जी आहे तर ती दिली गेली आहे. त्याच जागेवरती जर आपण वस्तू ठेवल्या तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत, वास्तुदोष आहेत तर ते दूर होत असतात. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. आता याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुण देव आहेत आणि ही पश्चिम दिशा जी आहे तर ती आदर, यश, चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशांचा प्रवाह हा कायम राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते. तसेच आपले उत्पन्न जे आहे ते सुद्धा वाढत असते. उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते देखील वाढतात आणि घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम दिशेलाच हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे. तुमच्या वास्तूमध्ये जी पश्चिम दिशेला भिंत असेल तर त्या भिंतीवरती तुम्हाला हे जे कॅलेंडर आहे तर ते लावायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला हे कॅलेंडर तुम्हाला लावणं शक्य नसेल, तिथे जागा नसेल, तर मग वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही देखील कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. आणि म्हणूनच आपण उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धनसमृद्धीचे देव जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात. ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करत असते. म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढत असते. आणि म्हणून 2026 मध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायचे आहे.
या 2 दिशा कॅलेंडरसाठी खूप शुभ मानल्या जातात। आता यानंतर अशी कोणती दिशा आहे त्या दिशेला चुकूनही कॅलेंडर जे आहे ते लावू नये। तर पहा, वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावू नये। आपण कॅलेंडर या दिशेला लावले तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणून घराचे कॅलेंडर जे आहे ते कधीही दक्षिण दिशेला लावू नये। कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि जर आपण या दिशेला कॅलेंडर लावलं तर आपला वाईट काळ जो आहे तो यायला सुरुवात होते। आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा येत असतात आणि म्हणूनच चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ना ते चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका। दक्षिण दिशेला फक्त आपल्याला पितरांचे फोटो जे आहेत तर ते लावायचे असतात, परंतु चुकूनही तुमच्या घरात असणारे कॅलेंडर किंवा घड्याळ जे आहे तर त्या दक्षिण दिशेच्या भिंतीवरती कधीही लावू नये, कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर तसंच घड्याळ हे 2 खूप महत्त्वाचं आहे। घड्याळ आपली वेळ ठरवत असते आणि कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि म्हणून या दोन्ही गोष्टी तर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असतील तर आपल्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात। याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर तर हे आपल्या दरवाजाच्या मागे सुद्धा लावू नये किंवा घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळ सुद्धा लावू नये, ठेवू नये। बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा डोअर असतो तर त्या डोअरच्या मागे आपण कॅलेंडर जे आहे तर ते अडकून देत असतो, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे, कारण वास्तुनियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्याने कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात आणि म्हणूनच चुकूनही दाराच्या मागे किंवा खिडकीजवळ सुद्धा तुम्हाला आपल्या घरातील कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही। आता बरेच जण नवीन वर्षाचे कॅलेंडर हे खरेदी करतात, परंतु जुन्या वर्षाच्या कॅलेंडरचं काय करावं तर तसंच घरामध्ये लावून ठेवतात, परंतु हे करणं देखील ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे। वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही चांगली गोष्ट नसते। यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या शुभ गोष्टी म्हणजेच ज्या काही मंगलमय गोष्टी घडणार असतात त्याची शक्यता जी आहे ती खूप कमी होऊन जाते। तसंच नवीन वर्षामध्ये नवीन गोष्ट करण्यासाठी ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला मिळत नाही। जर जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे आपण आपल्या घरामध्ये तसेच टांगत ठेवले तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही जुन्या वाईट गोष्टी घडून गेल्या आहेत तर त्या वाईट गोष्टी आपली पाठ सोडत नाहीत, पाठोपाठ पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरूच राहतात। म्हणून चुकूनही जुनं कॅलेंडर जे आहे ते घरामध्ये असंच तुम्ही लटकवत ठेवू नका, ते तुम्हाला काढून टाकायचं आहे, घडी करून ते तुम्हाला साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही बाहेर जाऊन ते टाकून दिलं तरीसुद्धा चालेल। अनेक जण रद्दीमध्ये सुद्धा हे जे कॅलेंडर आहे तर ते देत असतात। तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हे जे कॅलेंडर आहे तर ते काढून घ्यायचं आहे, परंतु चुकूनही जुनं कॅलेंडर हे घरामध्ये तुम्ही भिंतीवरती तसंच ठेवू नका। तसंच कॅलेंडर हे कोणतं खरेदी करावं तर पहा, जर तुम्ही स्वामींच्या केंद्रानुसार सगळ्या गोष्टी करत असाल, म्हणजे स्वामींच्या सेवा असतील किंवा इतर काही दिंडोरी प्रणीत सेवा असतील, तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातलं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये ह्या सेवांबद्दलची सगळी माहिती दिलेली असते, त्यामुळे ते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतं। पण जर तुम्हाला हे कॅलेंडर घ्यायचं नसेल केंद्रातलं तर मग तुम्ही वर्षानुवर्ष जे कोणतं कॅलेंडर वापरता, तुम्ही महालक्ष्मीचं कॅलेंडर वापरत असाल किंवा कालनिर्णय वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, कारण कॅलेंडरच्या बाबतीमध्ये वास्तुशास्त्रामध्ये असा कोणताही नियम नाही की हेच कॅलेंडर घ्यावं किंवा तेच घ्यावं। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे कॅलेंडर तुम्ही वापरत आलेले आहात, ज्याची तुम्हाला सवय आहे, ज्यामध्ये तुम्हाला वर्षभराची संपूर्ण माहिती मिळते, असं कॅलेंडर तुम्ही खरेदी केलं तरी हरकत नाही। तर आता 2026चं नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्ही खरेदी करणार असाल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार त्याच दिशेला तुम्हाला ते कॅलेंडर लावायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर योग्य ती माहिती लोकांना मिळेल आणि कॅलेंडरबद्दलची अतिशय छोटीशी पण महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।